नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी यात आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूप सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, पण तेलामुळे जास्त पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। आता हे तेल आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचंय। लक्षात ठेवा, मैद्याला पूर्ण तेल हे लागलं गेलं पाहिजे। मैद्याला तेल पूर्ण लावून घेतल्यानंतर मैदा हातामध्ये घ्यायचा आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं मैद्यामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना, तर त्यापेक्षाही आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचे, कारण इथे आपल्याला क्रिस्पी आणि खुसखुशीत समोसे बनवायचे आहे। पीठ इथे मी अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे। पिठावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। पीठ मुरत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा धणे घालायचे आणि 1 चमचा बडीशोप घालायची। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 10 ते 12 इथे मी लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला असं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी 3 उकळून घेतलेले बटाटे घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटे आता थंड झाल्यावरती हाताने आपल्याला असे चुरून घ्यायचे आहे। बटाटे किसून घेण्यापेक्षा असे थोडेसे जाडसर हाताने चुरून घ्यायचे, म्हणजे भाजी चवीला अगदी छान तयार होते। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला। आता यात तयार करून घेतलेलं मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालायचे। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची। पुदिन्याच्या पानांमुळेच समोसा अगदी हॉटेलसारखा तयार होतो आणि समोसा मस्त चवीला अप्रतिम लागतो। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि हे वाटण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे। इथे मी पिवळे वाटाणे वापरत आहे, तुम्ही ते हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता। आता मॅश करून घेतलेले हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची। इथे मी ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। भाजी बघू शकता मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचंय आणि भाजीवरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची। भाजीवरती छान वाफ आलेली आहे, यावरचं झाकण काढून घेऊया। मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। इथे आज आपण समोसे बनवत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। भाजी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे। आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय। पीठ असं मळून घेतल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या साईज एवढे आपल्याला गोळे असे हे तयार करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आता समोसा तयार करण्यासाठी यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता समोशाची पारी लाटताना याला आपल्याला गोल न लाटता ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। समोशाची पारी जर खूप पातळ लाटून घेतली तर समोसे क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाही, त्यामुळे ही पारी आपल्याला जशी आपण चपाती लाटून घेतो तर त्याच थिकनेसची लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने आता ही पारी अशी आतमधून कट करून घ्यायची। पारी हातावरती घ्यायची। या पारीच्या कडेने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचंय आणि याला असं आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचंय आणि या ज्या कडा आहे तर या अशा आपल्याला यावरती चिपकवून घ्यायचे। थोडंसं दाबून याला व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा हा कोन तयार करून घ्यायचा आहे। आता तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यावरतीच 2 चमचे आपल्याला या तयार करून घेतलेल्या कोनमध्ये घालून घ्यायचे आणि असं बोटाने याला प्रेस करून घ्यायचे। आता पुन्हा या पारीच्या कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचे। आता या पारीला अशी आपल्याला एक छोटीशी प्लेट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या कडा आहे समोशाच्या त्या अशा आपल्याला बोटांनी दाबून प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहे। या पद्धतीने बघू शकता इथे आपला मस्त असा हा समोसा तयार झालेला आहे। याच पद्धतीने सगळे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे।
इथे मी समोसे तयार करून घेतलेले आहे। आता समोसे फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालंय, यामध्ये आपल्याला समोसे घालून घ्यायचे आहे। समोसे घातल्यावरती बघू शकता तेलाचे अगदी छोटे छोटे बबल्स तयार होत आहे। याचा अर्थ तेल इथे आपलं मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलेलं आहे। आता हे समोसे लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। समोसे एका साइडने फ्राय झाल्यावरती समोसे उलटून घ्यायचे आणि दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे आपले समोसे फ्राय झालेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता अगदी क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार झालेले आहे। जसे नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच समोसे तयार झालेले आहे आणि चवीला तर हे समोसे अप्रतिम लागतात। जर तुम्ही हे समोसे एकदा बनवले तर कधीच बाहेरून विकत आणणार नाही, इतके चवीला अप्रतिम लागतात। मस्त क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार होतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळ मस्त भिजली गेलेली आहे। आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे। त्यासाठी चाळणवरती मी ही डाळ घालून घेतलेली आहे। आता या डाळमधील आपल्याला 4 चमचे डाळ ही सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे। मोठे मिक्सरचं भांडे वापरलंय त्यामुळे सगळी डाळ मी यामध्ये घालून घेतली। 1 चमचा जिरं घालायचंय, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे काप करून घेतले आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे। अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता थोड्याशा रेवा टेक्स्चरवरती डाळ आपल्याला वाटून घ्यायची या पद्धतीने। आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची। काळी मिरी पावडरमुळेच या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि पदार्थ अगदी चविष्ट तयार होतो। 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घालून घेतला। आता ही सेपरेट काढून घेतलेली डाळ यामध्ये घालायची। अशी ही डाळ घातल्यामुळे पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। चवीप्रमाणे यात मीठ घालून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी छान मिक्स करून घेतले। आता याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं फेटून घेतल्यामुळे पदार्थ जास्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा हा तयार होतो। याला मी चांगलं फेटून घेतलेलं आहे। इथे आपण मुगाची क्रिस्पी आणि खुसखुशीत भजी तयार करत आहोत, तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता भजी तयार करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचंय आणि ही भजी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची। भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायची। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती भजी उलटून घ्यायची आणि दोन्ही साइडने मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता भजीला मस्त रंग आलेला आहे। भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत दिसत आहे। जशी नाश्ता सेंटरवरती मिळतात तशीच भजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतात। याच पद्धतीने सर्व बॅटर पासून मी भजी तयार करून घेतलेली आहे। तयार झाली क्रिस्पी खुसखुशीत मुगाची ही भजी। बाहेरून मस्त क्रिस्पी खुसखुशीत बनते आणि आतून स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होते। या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा कप आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचंय। सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे म्हणजे अंदाज येईल यात किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्या म्हणजे पिठाच्या यामध्ये गाठी होणार नाही। बॅटर इथे तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। 1 कप इथे आपण पाणी घेतलं होतं तर यातील अर्धा कप पाणी इथे आपण वापरले। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत ताटामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचे आणि ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। आता कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं। यामध्ये 1 रिंग ठेवून घेतली। आता हे पाणी आपल्याला खडखडून उकळून घ्यायचे। पाण्याला उकळ आलेली आहे। ताटाला तेल लावून घेतलेलं होतं हे ताट आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचे। आता इथे बॅटर देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचे।
तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेतलंय। आता सगळ्यात शेवटी 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो घातल्यानंतर बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचंय। आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचंय। आता यावरती झाकण ठेवायचंय आणि हा ढोकळा आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। ढोकळा इथे मी शिजवून घेतलेला आहे। ढोकळा बघा मस्त फुगून वर आलेला आहे। ढोकळा चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला चांगला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। पॅन मध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, चिमूटभर हिंग घातला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून फोडणी चांगली तेलामध्ये परतून घेतली। तयार केलेली फोडणी आपल्याला गरम असताना ढोकळ्यावरती घालून घ्यायची आणि ही फोडणी पूर्णपणे ढोकळ्यावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचे। आता आपण ढोकळा कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। तयार झाला इथे आपला मार्केट सारखा अगदी स्पॉन्जी सॉफ्ट जाळीदार असा हा ढोकळा, चवीला अगदी भन्नाट लागतो। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। यामध्ये 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात। बेसन पिठामुळे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे। 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे। तिळामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। असाला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे, कारण कोथिंबीर मध्ये सुद्धा पाण्याचं मॉइश्चर असतं। याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ तयार करण्यासाठी मला 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे आणि छान असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी या पिठातील अर्धा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा एक लांबोळा रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल देखील तयार करून घ्यायचा आहे। आता हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेले हे रोल आपल्याला असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे। वड्या स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं। आता यावरती ही चाळण ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल स्टीम करून घेतलेले आहे। आता आपण यांना चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन निघालेले आहे, याचा अर्थ रोल शिजले गेलेले आहे। आता हे रोल हलके थंड करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे आहेत। इथे मी रोल कट करून घेतलेले आहेत। आता ह्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी याला डीप फ्राय करणार आहे, कारण डीप फ्राय केल्यामुळे याची चव जास्त छान लागते। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला या वड्या घालून घ्यायच्या आहे। वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतायत छान अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला एवढ्या सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता इथे मी एका बाउलवरती एक चाळण ठेवून घेतलेली आहे। यावरती एक कॉटनचा कपडा आपण ठेवून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। दही इथे फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचे नाही। आता आपल्याला या दह्यामधील जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। श्रीखंडाचा चक्का तयार करताना आपण दह्यातील पूर्ण पाणी काढून घेतो, पण हा पदार्थ तयार करण्यासाठी दह्यातील आपल्याला फक्त 60 ते 70% पाणी हे काढून घ्यायचं आहे। इथे मी दह्यातील पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे दही एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही या दह्याचा टेक्स्चर बघू शकता, ज्या पद्धतीचं क्रीम चीज मिळतं तशाच पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे।
2 चमचे बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि 2 चमचे बारीक कापून घेतलेली काकडी घालून घ्यायची आहे। आता यामध्ये पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। पाव चमचे इथे आपण आता मिरी पावडर घालूया आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। चवीप्रमाणे सगळ्या शेवटी मीठ घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे दह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे मी ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहे। दोघी ब्रेडला आपल्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण आपल्याला एका ब्रेडच्या स्लाइस वरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। असं हे दह्याचं मिश्रण ब्रेड वरती लावून घेतल्यानंतर ब्रेडची दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याला आपण भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घालून थोडंसं तव्यावरती पसरवून घेतलं। आता हा ब्रेड आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। ब्रेडच्या वरच्या साइडला सुद्धा थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात इथे मी ब्रेडची एक साइड छान भाजून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने ब्रेडची दुसरी साइड सुद्धा भाजून घेतली। आता आपण हे सँडविच काढून घेऊया। हे सँडविच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तयार झालं इथे आपलं दही सँडविच। चवीला तर अगदी भन्नाट लागतं आणि मस्त चविष्ट तयार होतं। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढं चविष्ट हे सँडविच लागतं। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका बाउलमध्ये पाव वाटी आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। हे दाणे मी शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊया आणि पाव कप बारीक कापून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चीजचं क्यूब किसून घालायचं आहे। चीज घातल्यामुळे हा पदार्थ लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातात। आता यामध्ये अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊया। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसं बेतानेच घालायचं कारण चीज मध्ये सुद्धा मीठ असतं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। आपल्याला या दोघी ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। आता ब्रेडच्या एका स्लाइस वरती 1 चमचा पुदिन्याची चटणी घालून घेऊया आणि छान ब्रेडला लावून घेऊया। अशाच पद्धतीने दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइस वरती 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे आणि छान ब्रेडला लावून घ्यायचं आहे। आता ब्रेडच्या एका स्लाइस वरती तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि छान याला पसरवून घ्यायचं आहे। आता ब्रेडची दुसरी स्लाइस स्टफिंग लावून घेतलेल्या ब्रेडवरती ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण हे सँडविच भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं सँडविच आपण यावरती ठेवून घेऊया आणि या सँडविचच्या वरच्या साइडला सुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। आता हे सँडविच आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साइडने भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे सँडविच दोघी साइडने छान भाजून घेतलंय। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण सँडविच कट करून घेऊया। हे सँडविच चवीला तर अप्रतिम लागतं आणि लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढं चविष्ट हे सँडविच तयार होतं। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।